मिक्स पिठाबरोबरच मिक्स भाज्यांचे सुद्धा थालीपीठ आपण करू शकतो। त्यासाठी हिरवी मिरची, लसूण आणि थोडी बडीशोप घालून दळून घेतलेला आहे। 2 काकडी घेतलेल्या आहेत, 1 गाजर घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे। त्यानंतर तुमच्याकडे अवेलेबल असेल तेवढी सगळी पिठं आपण 1-1 चमचा घेणार आहोत आणि ह्या सगळ्या भाज्या त्यात मिक्स करून घ्यायच्या। अजूनही भाज्या असतील तर तुम्ही टाकू शकता। त्यानंतर अर्धा चमचा छोटा हळद घ्यायची आहे, 2 चमचे त्याच्याबरोबरच धनेपूड आपण त्याच्यात टाकणार आहोत। याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून आपण छान कणिक तयार करून घेणार आहोत आणि ही कणिक तयार झाल्यानंतर एक कपडा छोटा नॅपकिन ओला करून घ्यायचा आहे। त्याच्यावर एक गोळा घेऊन कणकेचा छान आपल्या हाताने मस्त असं जेवढं जमेल तेवढं पातळ थालीपीठ थापून घ्यायचं आहे। तव्यावर तेल टाकून आपण थालीपीठ त्याच्यावर टाकणार आहोत। थालीपीठ पटकन रुमालापासून मोकळं होण्यासाठी आपण त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि त्यानंतर दोन्ही बाजूनी मस्त खुसखुशीत गरम करून छान फ्राय करून आपण हे थालीपीठ दह्यासोबत, शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकतो।